यानंतर बातमी राष्ट्रवादी संदर्भातले राष्ट्रवादीचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट अध्यक्षपदाच्या निवडीवर आक्षेप घेतल्यानं राष्ट्रवादीसह राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे. सच्चिदानंद सिंह यांनी त्यांच्या वकिलांमार्फत सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. त्यांच्या या नोटीसीला उत्तर देण्याची राष्ट्रवादीकडून हालचाल सुरू झाली. दरम्यान सच्चिदानंद सिंह यांनी स्वतःहून ही नोटीस पाठवली आहे की यामागे दुसरं कुणी आहे अशी चर्चा सुद्धा रंगू लागली आहे. दादा का बनाया हुआ कार्यकारिणी आज भी खड़ा है, आज तक रहेगा और जब तक लीगली चुनाव नहीं हो जाएगा तब तक इसको खंडित करने का मेरे हिसाब से अधिकार नहीं है। अभी तक सुमित्रा बहनी पवार को औपचारिक राष्ट्रीय अध्यक्ष का पत्र ये सिलेक्शन कमीशन ऑफ इंडिया को नहीं लिखे हैं रेजुलेशन का, वही मैं लिखवाना चाहता हूँ। राष्ट्रवादीचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी त्यांच्याच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांवर नोंदवलेला हा आक्षेप. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची अध्यक्षपदी झालेली निवड घटनेला धरून नसल्याचं सच्चिदानंद यांचं म्हणणं आहे. या संदर्भात त्यांनी 9 जुलै 2026 रोजी दिल्लीतील ARS असोसिएट्स या विधी संस्थेमार्फत सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या 7 पानी नोटीसीमध्ये संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच पक्षाच्या संविधानाच्या विरोधात असल्याचा दावा करण्यात आला. सच्चिदानंद सिंह यांचे आक्षेप काय आहेत, एक नजर टाकूया. अजित पवारांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल यांनी हंगामी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कामकाज सांभाळणं अपेक्षित होतं. मात्र ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी अधिकार नसताना अधिवेशन बोलावून अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली. पक्षाच्या संविधानानुसार अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पाळण्यात आली नाही. मुंबईतील पक्षाच्या अधिवेशनातील निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप नोंदवला होता. 28 फेब्रुवारी, 10 मार्च आणि 29 एप्रिल 2026 ला निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलेल्या पत्रव्यवहारात विसंगती आहे. प्रतिनिधींना वैध सूचना देण्यात आली नाही, त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीर आहे. सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीला अवैध ठरवावं, पक्षाच्या संविधानानुसार नव्याने स्वतंत्र निवडणूक प्राधिकरण स्थापन करून मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक घेण्यात यावी असे आक्षेप नोंदवण्यात आले. दादा का बनाया हुआ कार्यकारिणी आज भी खड़ा है, आज तक रहेगा और जब तक लीगली चुनाव नहीं हो जाएगा तब तक इसको खंडित करने का मेरे हिसाब से अधिकार नहीं है। तो ये कमेटी में हूँ, मेरे को कोई शौक नहीं है कि मैं लगातार सेक्रेटरी बनूं। मैं तो 3 टर्म का सेक्रेटरी, मैं 2 टर्म का अध्यक्ष हूँ झारखंड का। तो ये मैं सवाल पार्टी के मजबूती के लिए उठा रहा हूँ। बार बार समझिए मेरा सवाल को कि कोई विरोधी ताकत इसको कहीं से गैच न कर ले। इस मामले को हम लोग, इसको अभी क्या भूल हुआ है, अभी हम लोग बैठ जाएंगे, अभी हम लोग आपस में बातचीत कर लेंगे तो ये मामला का समाधान हो जाएगा। हम लोग जवाब दे देंगे मिलजुल करके, आला कमान के माध्यम से जनता को भी जवाब दे देंगे। सच्चिदानंद यांनी थेट कायदेशीर नोटीस पाठवल्यानं राष्ट्रवादी पक्षातील वाद उघड झालाय. त्यामुळे आता पक्षानेही सच्चिदानंद यांना पक्षातील अंतर्गत बाब चव्हाट्यावर आणल्याप्रकरणी जाब विचारायला सुरुवात केली आहे. असे पद्धतीनं प्रश्न उपस्थित करून लीगल नोटीस पाठवून त्या ठिकाणी पक्षाची बदनामी करणं हे काही योग्य नाही असं मला वाटतं. उलट सच्चिदानंद यांनी या संदर्भामध्ये अपॉलॉजी व्यक्त केली पाहिजे आणि जर काही मुद्दे मांडायचे असतील तर त्यांनी त्या ठिकाणी पक्षाच्या योग्य प्लॅटफॉर्मवर त्या ठिकाणी स्वतःची भूमिका जी आहे ती मांडली पाहिजे. तिथं समाधान नाही झालं तर त्यांनी पुढचं पाऊल उचललं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार जी प्रक्रिया पार पाडायची असते ती सगळी प्रक्रिया त्या दिवशी ती पार पाडली गेलेली आहे. नॅशनल कन्व्हेन्शन त्या ठिकाणी घेऊन रितसर सुनेत्रा वहिनींचा अर्ज भरून त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार झालेली ती एक प्रक्रिया आहे. आणि सगळी माहिती ही इलेक्शन कमिशनला सुद्धा आमच्या पक्षाच्या श्रेष्ठींकडनं ती पाठवली गेलेली आहे. सच्चिदानंद सिंह यांच्या या पत्रामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. त्यामुळेच राष्ट्रवादीनं आता ही नोटीस पाठवणाऱ्या सच्चिदानंद यांच्या मागे असलेल्या मास्टर माइंडचा शोध सुरू केलाय. सच्चिदानंद सिंह यांनी स्वतःहून नोटीस पाठवली की यामागे दुसरं कोणी आहे हे तपासलं जाणार आहे. सध्या नोटीस प्रकरणी पक्षाच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष जय पवार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. यापूर्वी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि सुनेत्रा पवार, पार्थ पवार असा अंतर्गत कलह पाहायला मिळाला होता. याच कलहाची पुढची आवृत्ती तर ही नाहीये ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्या सच्चिदानंदाला महाराष्ट्रातून कोणी उठवलंय का हे खरं शोधलं पाहिजे. कारण दहावीतला शुक्राचार्य हा झारखंडचा नसेलच. कारण काय, सुनेत्रा वहिनींचं चालू असलेलं काम, दादाच्या पावलावर पाऊल टाकून प्रामाणिकपणे पुढे येणारं सक्षम महिला नेतृत्व हे अनेकांच्या पोटात खुपणं साहजिक आहे.
त्यामुळे ह्या झालीतल्या शुक्राचार्यांचा शोध लागला पाहिजे. ये तो प्रफुल्ल पटेल के साइड से हुआ है, तो ये कहना कि मैं प्रफुल्ल पटेल के इशारे पर काम कर रहा हूँ, ये कहीं से भी सत्य नहीं है। मैं पार्टी का एक वफादार सिपाही हूँ, किसी भी व्यक्ति का आदमी या लॉयल नहीं हो सकता। मैं पार्टी के प्रति लॉयल हूँ, पार्टी के संगठन के प्रति लॉयल हूँ, पार्टी के नेताओं जो हमारे जो सीनियर सुपीरियर हैं उनके प्रति मैं लॉयल हूँ, उनके कर्मों का स्वागत करता हूँ, पार्टी के कार्यकर्ताओं के प्रति लॉयल हूँ, जनता के प्रति लॉयल हूँ, किसी व्यक्ति के प्रति मैं लॉयल नहीं हूँ। राष्ट्रवादीतील या अंतर्गत कलहावरून महाराष्ट्रातील राजकारणही तापल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटात सर्व आलबेल नाही. हा पक्ष लवकरच फुटल्याचं चित्र हे महाराष्ट्राला दिसून येईल. राष्ट्रवादीचे माजी राष्ट्रीय सचिव राहिलेल्या सच्चिदानंद सिंह यांच्या नोटिसीमुळे राष्ट्रवादीतील धुसफूस पुन्हा एकदा उघड झाली आहे. अध्यक्ष निवडीच्या 4 महिन्यानंतर ज्यावेळेला ही नोटीस बजावली गेली त्यावरून संशय उपस्थित केला जातोय. त्यामुळे आता ही चाल फक्त सच्चिदानंद सिंहांची आहे की त्यामागे दुसराच कोणी मास्टर माइंड आहे असा सवाल उपस्थित होतोय. याच प्रश्नाचा शोध आता राष्ट्रवादीनं सुरू केलाय. राष्ट्रवादीतील या संघर्षात पुढे काय काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.